मग्गवग्गो तं पुत्त पशु सम्मतं व्यासत्त मनसं नरं सुत्तं गामं मोहोघो वमच्चु आदाय गच्छती. पशुपुत्रांनी वेडावून गेलेल्या त्या आसक्त चित्त पुरुषाला निजलेल्या गावाला जसा महापूर घेऊन जातो तसा मृत्यू घेऊन जातो. अर्थकथा. किसा गौतमी नावाच्या एका मातेचे एकमेव मूल मरण पावले. मरणाची एकही घटना तिने पाहिलेली नसल्याने त्या मुलाचे मृत शरीर, ते मूल आजारी आहे अशा कल्पनेने कडेवर घेऊन ती काहीतरी इलाजाच्या शोधात बाहेर पडली. एका सज्जन माणसाने तिला बुद्धाकडे जाण्यास सांगितले. बुद्धांनी तिला ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून थोड्या मोह्या आणण्यास सांगितले. तिला मोह्या मिळाल्या, पण एकाही घरी असे आढळले नाही की जिथे कुणीही मेलेले नव्हते. यावरून सत्य तिला उमगलं. तेव्हा ती परत आली तेव्हा बुद्धांनी तिला धम्माचा उपदेश दिला. तेव्हा ती भिक्षुणी झाली. एक दिवस तिने दिव्याचे फडफडणे पाहिले आणि ती जीवनाच्या अशाश्वततेवर विचार करू लागली. बुद्धांनी आपली प्रतिमा तिच्या पुढे प्रक्षेपित केली आणि जीवनाची फडफडणाऱ्या दिव्याबरोबर तुलना करणारी ही गाथा उच्चारली.